गोंदिया जिले में सोशल मीडिया पर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के खिलाफ कथित आपत्तिजनक पोस्ट करना एक युवक को भारी पड़ गया। डुग्गीपार पुलिस ने आरोपी गौरेश बावनकर को गिरफ्तार कर लिया है। आरोपी पर एट्रोसिटी एक्ट सहित कई धाराओं के तहत मामला दर्ज किया गया है। बताया जा रहा है कि सड़क अर्जुनी तहसील के कोसनतोड़ी गाँव निवासी गौरेश बावनकर ने फेसबुक पर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के संदर्भ में कथित अभद्र पोस्ट शेयर की थी। पोस्ट वायरल होते ही आम्बेडकरवादी संगठनों और स्थानीय नागरिकों में आक्रोश फैल गया। इसके बाद डुग्गीपार पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई गई। शिकायत मिलते ही पुलिस ने मामले की गंभीरता को देखते हुए तत्काल जांच शुरू की और सोशल मीडिया पोस्ट की पुष्टि होने के बाद आरोपी को गिरफ्तार कर लिया। पुलिस के अनुसार आरोपी के खिलाफ एट्रोसिटी एक्ट समेत विभिन्न धाराओं के तहत अपराध दर्ज किया गया है और मामले की आगे की जाँच जारी है। घटना के विरोध में समाज की ओर से पत्रकार परिषद का आयोजन भी किया गया। इस दौरान भविष्य में इस तरह की घटनाएं दोबारा ना हो, इसकी मांग की गई। वहीं पुलिस प्रशासन ने लोगों से सोशल मीडिया का जिम्मेदारी से इस्तेमाल करने और किसी भी प्रकार की आपत्तिजनक या भड़काऊ सामग्री साझा न करने की अपील की है। दिनांक 8 रोजी डुग्गीपार पोलीस स्टेशन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याने पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला। सदर गुन्ह्यामध्ये गौरेश बावनकर नावाच्या इसमाला अटक करण्यात आली असून BNSचे विविध कलम तसेच ॲट्रॉसिटी कायद्याच्या विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करून तो सध्या भंडारा जेल येथे MCR वर आहे। दिनेश ब्राह्मणकर नावाने ID तयार केलेली होती आणि त्यामध्ये बाबासाहेबांचा फोटो लावून आक्षेपार्ह विधानं त्याच्यावर होती, त्यावरून आपण गुन्हा दाखल केलेला आहे। यापूर्वी त्याचं कुठलंही रेकॉर्ड नाही आहे। त्या गुन्ह्याचा तपास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील साहेब करत आहेत आणि या गुन्ह्याचा सखोल तपास करून पूर्ण शेवटपर्यंत हा तपास केला जाईल। त्यांनी जे निवेदन दिले आहे त्याची सुद्धा चौकशी केली जाईल। आज जे निवेदन दिले आहे त्या संदर्भात केली जाईल। माझं आपल्या माध्यमातून एक आव्हान आहे की लोकांनी कुठल्याही अशा प्रकारच्या ज्या पोस्ट आहेत आक्षेपार्ह, ह्या पोस्ट कोणालाही शेअर करू नये, पसरवू नये, कारण हा एक दंडनीय अपराध आहे, कारवाई होऊ शकते। म्हणून माझे आपल्या मार्फतीनं सर्वांना आव्हान आहे का अशा प्रकारच्या पोस्ट कोणी शेअर करू नये किंवा पोस्ट करू नये। कोसमतोंडी येथील श्री गौरेशजी बावनकर यांची ती फेसबुक ID आहे। त्यांनी बनावट दिनेश ब्राह्मणकर नावाची एक बनावट ID तयार करून अशा प्रकारचा कार्यक्रम त्यांच्या वतीनं सोशल मीडियावर महामानवांची महापुरुषांची बदनामी करण्याचा कट कारस्थान जाणून बुजून त्यांच्या वतीनं सुरू आहे। म्हणून काल 60-70 समाज बांधव, आमचे बौद्ध समाज बांधव सडक अर्जुनी तालुक्यातील तक्रारकर्ते श्री रोशन बडोले व इतर समाज बांधव, दुसरी तक्रार श्री विदेश टेंबुर्णे आणि इतर समाज बांधव यांच्या मुख्य तक्रारकर्ते म्हणून आणि इतर आम्ही जे समाज बांधव म्हणून काल माननीय डुग्गीपार ठाणेदार यांना तक्रार दिली। त्या तक्रारीच्या अनुषंगाने विविध कलमे लावून डुग्गीपार ठाणेदार यांनी त्यांना कालच तात्काळ अटक करून भंडारा इथे त्यांची काल रवानगी केली। डोंगरे साहेबांनी जे DYSP आहेत त्यांनी सांगितलं की आज त्या गौरेश बावनकर नावाच्या व्यक्तीवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आणि ती केस आता त्यांच्या कार्यालयामार्फत चौकशी सुरू आहे आणि चौकशी अंती त्याच्यावर जी कारवाई होईल ती कठोर शिक्षा देण्याचं काम तर न्यायालय करतो, ते न्यायालयाच्या अधीन असेल। परंतु आमची मागणी आहे की संपूर्ण आता ही जिल्ह्यामध्येच बाब गेली, जिल्ह्यातील बौद्ध समाज बांधवांच्या वतीनं त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी। भविष्यामध्ये कोणताही व्यक्ती जिल्ह्यातील, मग तो कोणत्याही समाजाचा असेल, अशा प्रकारचे घृणास्पद कृत्ये, जातीमध्ये तेढ निर्माण करणे, महापुरुषांच्या विचारांचं विविध प्रकारचे ते विद्रुपीकरण आहे चित्रांचं, ते करणे, त्यांवर तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे लेख, संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करणे, असा प्रकार भविष्यामध्ये होऊ नये हीच आमची मागणी आहे।